So welcome guys. Today we are going to study one more new topic of algebra. Okay, lesson number 2, that is completing square method. Guys, completing square method मध्ये simultaneous quadratic equations आपल्याला कसे सॉल्व करायचं आहे आपण आज ह्या टॉपिक मध्ये आज आपण हे शिकणार आहोत. गाइस, ही पण मेथड खूप इझी आहे. लेसन नंबर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.3 मधले काही सम्स मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सम्स इझी आहेत, लक्ष द्या, समजून घ्या आणि झाले की सम्स पुन्हा एकदा ट्राय करा. ओके, तो गाइस बघा, हा सम मी तुम्हाला एक सम एक्सप्लेन करताच हा सम कसे करायचे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, तो लेट्स स्टार्ट विथ द सम गाइस. फर्स्ट सम आपल्याला दिलेला आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. हा एक गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. होप सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, यू नो दॅट. ओके, की ज्या इक्वेशनची डिग्री 2 असेल, ओके, इंडेक्स 2 असेल, तर तो काय झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, सगळ्यात आधी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड करताना सगळ्यात आधी पहिली गोष्ट जी बघायची आहे दॅट इज गाइस, जो पण कॉन्स्टंट आहे म्हणजे सी, ओके, तो इज इक्वल टू च्या पलीकडे घालायचा. पहिली स्टेप तो गाइस सी एक्स स्क्वेअर प्लस एक्स, हा मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस, प्लस 20. इज इट क्लिअर? फर्स्ट स्टेप लक्षात ठेवायची. हमेशा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल तर कॉन्स्टंटला काय टाकायचं गाइस, पलीकडे टाकायचं. नाउ यू कॅन जस्ट सी एलएचएस आणि आरएचएस आणि दोन साइड मध्ये डिवाइड झालेले आहेत अँड वी कॅन सी दॅट एलएचएस मध्ये फक्त 2च टर्म आहेत आणि इकडे 20 कॉन्स्टंट आहे. तर हे इथं थर्ड टर्म आपल्याला आणायचा आहे. म्हणजे थर्ड टर्म कसं आणणार गाइस, इथं हा फर्स्ट टर्म या सेकंड टर्म, थर्ड टर्म काय असतो गाइस, सी थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल आणि त्याचं होल स्क्वेअर. इज इट क्लिअर? थर्ड टर्म काय असतो, हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे मिडल टर्म, हा गाइस, हा जो मधला असतो का नाही, हा. इज इट क्लिअर? क्वाड्रॅटिक टर्म नाही, जो एकटा आहे त्याचं कोएफिशिएंट घ्यायचं. तर ह्या केस मध्ये काय येणार, थर्ड टर्म काय येणार गाइस, हाफ इंटू इथं कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल, इथं व्हेरिएबल आपला काय आहे, एक्स आहे. मग ह्याचं काही नसतं म्हणजे 1 असतं, होप्स तुम्हाला माहिती आहे. तर हाफ इंटू त्याचं कोएफिशिएंट, एक्सचं कोएफिशिएंट 1 आहे, त्याचं होल स्क्वेअर घ्यायचं. इज इट क्लिअर? 1 इंटू 1 1 अपॉन 2, 1 अपॉन 2 होल स्क्वेअर. आन्सर किती येणार गाइस, 1 चं स्क्वेअर 1, 2 चं स्क्वेअर 4. व्हॉट इज अवर थर्ड टर्म, 1 अपॉन 4. आला गाइस? इझी आहे, समजून घ्या. आता हा जो थर्ड टर्म आहे, हा थर्ड टर्म आपल्याला एलएचएस आणि आरएचएस दोन्ही साइडला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. नाउ ऍड 1 अपॉन 4 टू बोथ साइड. समजतंय गाइस? 1 अपॉन 4 ला आपल्याला दोन्ही साइडला ऍड करायचं आहे. मग लेट्स सी काय होणार नेक्स्ट स्टेप, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, ओके, प्लस 1 अपॉन 4 इज इक्वल टू 20 प्लस 1 अपॉन 4. काय नसेल तर 1 टाकलं तरी चालेल. होप सो इथपर्यंत कळलं गाइस. थर्ड टर्म कसा आला, थर्ड टर्म दोन्ही साइडला काय करायचंय, ऍड करायचंय. इझी मेथड आहे गाइस. ओके, नाउ गाइस व्हॉट वी हॅव टू सी. गाइस बघा, मी एक चांगली मेथड सांगतो, लक्षात ठेवायचं. आता हे जे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन 4 आहे, ते एका ब्रॅकेटचं फॅक्टरायझेशन केल्यानंतर हे टर्म येतं आणि ते कसं ओळखायचं. पहिलं, एक्स स्क्वेअर कशाचं स्क्वेअर आहे गाइस, लक्ष द्या गाइस. एक्स स्क्वेअर कशाचं स्क्वेअर आहे, एक्स, एक्सचं स्क्वेअर एक्स स्क्वेअर. लास्ट टर्म बघायचा, 1 अपॉन 4 कशाचं स्क्वेअर आहे गाइस, 1 तर 1 चा स्क्वेअर आहे, 4 कशाचं स्क्वेअर आहे गाइस, 2 चा. ओके, आणि फर्स्ट साइन कुठली आहे गाइस, लक्षात ठेवायची. फर्स्ट साइन प्लस आहे, तर मध्ये प्लस द्यायचं आणि त्याला होल ब्रॅकेट स्क्वेअर द्यायचं. इज इट क्लिअर? म्हणजे एक्स प्लस हाफ होल स्क्वेअर. जर ह्याला इव्हॅल्युएट केलं तर आपल्याला हे येतं. चला एक क्रॉस करूया. ए प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये झालेला आहे. कुठल्या फॉर्म मध्ये येईल हा, ए प्लस बी होल स्क्वेअर. काय असतो गाइस, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता व्हॉट इज ए हियर, एक्स. व्हॉट इज बी हियर, 1 अपॉन 2. समजतं ना गाइस? तो ए च्या जागी काय टाकणार गाइस, सी ए च्या जागी एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 1 अपॉन 2 आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 2 होल स्क्वेअर. गाइस इव्हॅल्युएशन सांगतोय. एक्स स्क्वेअर ऍज इट इज, ओके, 2
2 1 जा 2 1 जा हे रिड्यूस झालं, राहिलं फक्त x. मग मिडल टर्म काय आला गाइस, फक्त x आणि प्लस 1 चा स्क्वेअर 1च आणि 2 चा स्क्वेअर 4. इज इट क्लिअर? म्हणजे यू कॅन जस्ट सी की ह्याला जर इव्हॅल्युएट केलं तर आपल्याला हे येणार आहे. समजलं का गाइस? हा पार्ट तुम्हाला समजला? हा एक्सप्लेनेशनचा पार्ट होता. इज इट क्लिअर? म्हणजे ह्याचीच व्हॅल्यू काय, x प्लस 1/2 होल स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजे ह्या टर्मच्या जागी आपण आता काय करणार आहे गाइस, सी x हा फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशनचा पार्ट होता, नॉट नेसेसरी टू सॉल्व एव्हरी टाइम. पण हे कसं आलं हे समजून घ्या. नेक्स्ट x स्क्वेअर सॉरी x प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता लेफ्ट साइड बघूया. डिनॉमिनेटर 1 आहे तर ऑब्विसली विल डू क्रॉस मल्टिप्लाय तो एलसीएम करायचा. 4 20 चा 80, 1 1 चा 1 आणि 1 4 चा 4. काय केलं म्हणजे फ्रॅक्शन्स कसे सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. तो इन शॉर्ट हा काय आला, x प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस, 81/4. ओके. नाव गाइस इथं स्क्वेअर आहे आणि इथं स्क्वेअर नाही, तो टेकिंग स्क्वेअर रूट. गाइस माहिती आहे ना, स्क्वेअर काढायचा असेल तर वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट. ओके. तो टेकिंग काय करणार गाइस, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपल्याला काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे बघा, चला स्टेप्स मी इव्हॅल्युएट करतो, थोडेसे वाढवतो. स्क्वेअर रूट घेतला, इथंही अंडर रूट 81/4 ह्याचाही स्क्वेअर रूट घेतला. आता वी ऑल नो दॅट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कट झाले, तर इथं फक्त राहिलं x प्लस 1/2 इज इक्वल टू, आता गाइस वी ऑल नो दॅट 81 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ओके. मग ते ब्रॅकेटच्या बाहेर येणार. मग 81 बाहेर आल्यावरती काय होणार गाइस, 9. 4 ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावरती किती होणार, 2. बट गाइस वी ऑल नो दॅट इथं साइन आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही द्यायचे, कारण -9 इंटू -9 पण 81च होतं आणि 9 इंटू 9 पण 81च होतं. 2 इंटू 2 पण 4च होतं आणि -2 इंटू -2 पण 4च होतं. म्हणून आपल्याला इथं नेहमी रूटच्या बाहेर जेव्हाही काढतो प्लस आणि मायनस दोन्ही साइन्स आपल्याला द्यायचे आहेत. गेट इट ना गाइस, का दोन्ही आले. ओके. नेक्स्ट नाव गाइस आता एकदा प्लस घेऊया 9/2 आणि एकदा मायनस घेऊया पलीकडचे हा गाइस, -9/2. ओके. नाव हा प्लस तिकडे गेल्यावरती काय होणार, मायनस. x इज इक्वल टू 9/2 मायनस हाफ. x इज इक्वल टू डिनॉमिनेटर 2 कॉमन आहे, 9 - 1 8. रिड्यूस केलं x इज इक्वल टू किती आलं गाइस, एकदा x व्हॅल्यू किती आहे 4. आणि नेक्स्ट हा मायनस आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार, सॉरी हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस होणार. इज इक्वल टू -9/2 ऑलरेडी आहे, परत -1/2. एज यू कॅन जस्ट सी डिनॉमिनेटर परत कॉमन आहे, तर डिनॉमिनेटर कॉमन लिहिलं. -9 -1 दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर ऍड करायचे डिजिट्सला, पण मायनसची साईन द्यायची, कारण दोन्ही निगेटिव्ह नंबरचं ऍडिशन निगेटिव्ह असेल ना. आणि ह्यालाही रिड्यूस केलं तर एक्स व्हॅल्यू किती येणार गाइस, -5. समजलं. तर इन शॉर्ट x is equal to 4 and x is equal to -5 are the values of the all the solutions of the equation. Guys समजलं, easy topic आहे. Completing square method समजलं guys. Okay. ओके गाइस, नाउ सेकंड सम बघा, सेम प्रोसेसने आपल्याला सॉल्व्ह करायचं. फर्स्ट सम समजला, नाउ जस्ट सी सेकंड सम. अगेन पहिलं बघायचंय कॉन्स्टंट कुठल्या साईडला टाकायचं आपल्याला, इज इक्वल टू च्या पलीकडं. तर हा होणार x² प्लस 2x मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार गाइस, प्लस. इज इट क्लिअर? नाउ इथे दोनच टर्म आहे, तर थर्ड टर्म कसं फाइंड करणार, थर्ड टर्म इज इक्वल टू गाइस हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x हियर, 2. तर हाफ इंटू 2 आणि त्याचं होल स्क्वेअर. समजताय ना. तो इथं काय होणार गाइस, 2 1 जा 2 1 जा, म्हणजे इन शॉर्ट 1 चा स्क्वेअर. आन्सर किती येणार, 1. थर्ड टर्म आपला काय आलेला आहे, 1. आता ह्या थर्ड टर्मला आपल्याला दोन्ही साईडला काय करायचं आहे, ऍड 1 टू काय, बोथ साइड्सला आपल्याला हे ऍड करायचं. तो गाइस बघा काय होणार, मग हा x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1. समजते, इझी आहे. अगेन गाइस, मग जसं मगाशी बघितलं, x² कशाचा स्क्वेअर आहे, x चा. 1 ला स्क्वेअर लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. 1 चा स्क्वेअर 1च असतो, म्हणजे 1 चा स्क्वेअर काय असतो, 1. आणि फर्स्ट साइन कुठली आहे गाइस, प्लस.
आणि त्याचं काय घ्यायचं होल ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजे एक्स प्लस वन होल स्क्वेअर जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे लिहिणार आहे, ह्याच्याऐवजी आपण हे लिहिलं. गाइस गेटिंग इट? आणि नेक्स्ट स्टेप काय होणार गाइस? 5 + 1 6. नाव इथं स्क्वेअर आहे, आताच आपण बोललो टू रिमूव्ह द स्क्वेअर वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जस्ट देन गाइस टेकिंग काय स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेतो तर एक्स प्लस वन होल स्क्वेअर आणि इथं √6. आता परत इथं 6 बाहेर निघणार नाही म्हणून प्लस मायनस दोन्ही साईड त्या स्टेपला देऊन टाका. इज इट क्लिअर? आता स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट उद्या कट होणार, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कट झाले, राहिलं काय फक्त काय एक्स प्लस वन इज इक्वल टू प्लस मायनस √6. √6 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर म्हणून ते ॲज इट इज राहणार. आता हा फक्त प्लस तिकडे गेल्यावरती मायनस, -1 प्लस मायनस √6 हा आपलं काय झालं आन्सर. गॉट इट? एकदम जमेल? कळलं गाइस? ओके फाइन. So okay guys, now just move to the next sum, third sum. Third sum बघा काय दिलेलं आहे, m² + 5m = -3. हा आपला नॉर्मल सम आहे. जशा फॉर्म मध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये पाहिजे असतं, कॉन्स्टंटला पलीकडे आहे ॲज इट इज. फक्त मग इथं 2 टर्म्स आहेत, थर्ड टर्म्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. जस्ट फॉलो दी सेम स्टेप्स जे आपण पहिल्या 2 सम्स मध्ये फॉलो केलेले आहेत अँड गिव्ह अ ट्राय गाइस. जमेल हे सम. ओके, सो विल मूव टू द नेक्स्ट सम, दॅट इज फोर्थ सम. येस गाइस, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपल्याला 2 टाइपचे सम्स मी करायचे. ते 2 टाइप्सचे सम्स असतात. जनरली 2 टाइप्सचं म्हणजे काय गाइस, तुम्ही पहिले 3 सम्स जर बघितले तर तिथं क्वाड्रॅटिक टर्मचा जो आहे, क्वाड्रॅटिक टर्म फॉर एक्झाम्पल या थर्ड सम मध्ये काय नाही म्हणजे 1 आहे. इज इट क्लिअर? सगळ्यांचे क्वाड्रॅटिक टर्म फर्स्ट कोएफिशिएंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म 1 आहे. ओके, पण गाइस 4th 5th 6th बघितलं तर अदर दॅन 1 आहे गाइस, अदर दॅन 1 कोएफिशिएंट आहे. मग कधी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करताना जो क्वाड्रॅटिक टर्म आहे त्याची कोएफिशिएंट 1च असली पाहिजे. द कोएफिशिएंट शुड बी 1 गाइस. नाउ हाऊ टू मेक द कोएफिशिएंट ऑफ द क्वाड्रॅटिक टर्म 1? आता गाइस यू कॅन जस्ट सी हियर, इथं 9 आहे, मग 9 ला 1 कसं करायचं? सिंपल आहे. थ्रू आउट सगळीकडे काय करायचं, जोही कोएफिशिएंट असेल त्याच्याने थ्रू आउट द इक्वेशन काय करायचं, काय मल्टिप्लाय करायचं. तर काय करणार, सॉरी डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग थ्रू आउट बाय 9 काय होणार गाइस, 9/9 y² -12/9 y + 2/9 = 0. पुढे आपण हे पुढच्या स्टेपला पलीकडे टाकूया कॉन्स्टंट. 9 9 रिड्यूस झालं, 3 3 जा 3 4 जा, तो हे y² -4/3 y आणि हा प्लस तिकडे गेल्यावरती -2/9 आला. आपल्या जनरल फॉर्म मध्ये पहिल्या टर्मचं कोएफिशिएंट 1 आलेलं. नेक्स्ट काय करायचं काय, जस्ट थर्ड टर्म. कसं करतो काय थर्ड टर्म? थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ y, तो जो व्हेरिएबल y त्याचा कोएफिशिएंट किती आहे गाइस, -4/3. साइन पण मेन्शन करा, इट इज -4/3 आणि त्याचं होल स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता 2 1 जा 2 2 जा, म्हणजे इथं राहिलं काय गाइस, -2/3 त्याचं स्क्वेअर. तर मायनस हे काय होणार 4 आणि 3 चं स्क्वेअर काय होणार 9. -2 चं स्क्वेअर 4 आणि 3 चं स्क्वेअर 9. आणि हा 4/9 आपल्याला काय करायचं आहे, ऍड 4/9 टू काय गाइस, बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला ऍड करायचंय. तर चला ह्या इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला ऍड करूया. y² -4/3 y + 4/9 and next is equal to -2/9 + 4/9. Got it guys? समजता इथपर्यंत? येस. ना y² कशाचा स्क्वेअर आहे, y चा. नेक्स्ट 4 2 चा 9 3 चा स्क्वेअर आहे आणि पहिली साइन कुठली आहे मायनस आणि त्याला होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ह्याला जर a - b होल स्क्वेअर ने सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे येतं. तुम्ही सॉल्व्ह करून बघा गाइस. ओके, एकदा दोनदा सॉल्व्ह केलं की तुमच्या डोक्यात चांगलं बसेल. आणि नेक्स्ट गाइस यू कॅन जस्ट सी 9 9 कॉमन आहे, तो -2 + 4 डिनॉमिनेटर कॉमन आहे. फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर कॉमन पाहिजे असतं. ओके, मग फक्त न्यूमरेटरचं आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असतं. नाव गाइस काय होणार गाइस, टेकिंग काय स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट. म्हणजे काय होणार गाइस, y -2/3 ओके स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट
आणि इथं याचा आन्सर लिहूया -2 + 4 2/9 स्क्वेअर. आणि आता सांगितलं स्क्वेअर रूट असेल तर दोघांची साईन प्लस आणि मायनस याची. काही समजतं इथपर्यंत? नाव स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कट होणार. इथं राहिलं फक्त y - 2/3 is equal to plus minus under root is not 2 is not a perfect square and तो as it is राहणार. 9 रूटच्या बाहेर आला तर हा काय होणार 3 होणार. तर हा स्टेप ह्या स्टेपला स्क्वेअर रूट फक्त 2 ला आहे, 9 बाहेर आलेला आहे पण प्लस आणि मायनस दिलेले. नेक्स्ट स्टेपला तुम्हाला माहिती आहे मायनस तिकडे गेल्यावरती काय होणार प्लस. तर हा होणार 2/3 प्लस मायनस अंडर रूट काय गाईस 2/3. इज इट क्लिअर? आणि रूट 3 कॉमन घेतला तर 2 प्लस रूट 2/3 y ची व्हॅल्यू आहे. इज इट क्लिअर? प्लस मायनस व्हॉट इट इज. द सम इज व्हेरी इझी. समजलाय? ओके फाइन. ओके गाइस, नाउ नेक्स्ट सम फिफ्थ सम बघा काय 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. नाव परत एकदा क्वाड्रॅटिक टर्मचं कोएफिशियंट अदर दॅन 1 आहे तर इथं 2 आहे. तर व्हॉट वी विल डू, डिवाइडिंग थ्रू आउट बाय किती गाइस 2. तर हा किती होणार 2y²/2 प्लस 9/2 प्लस 10/2 इज इक्वल टू 0. 2 कट झालं y² प्लस 9/2y आणि प्लस किती गाइस 5 इज इक्वल टू 0. नेक्स्ट हा प्लस 5 तिकडे गेल्यावरती काय होणार मायनस y² प्लस 9/2y इज इक्वल टू -5. कळलं? पुढची स्टेप काय आहे, इथे 2 टर्म आहे. थर्ड टर्म कसं फाइंड करतो आपण, थर्ड टर्म इज इक्वल टू किती गाइस लक्ष द्या काय होणार हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ y इथं किती आहे 9/2 त्याचं होल स्क्वेअर म्हणजेच किती 9 1 जा 9 2 2 जा 4 आणि त्याचं होल स्क्वेअर म्हणजे इन शॉर्ट किती 9 चा स्क्वेअर 81 आणि 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे 81/16 आपल्याला दोन्ही साइडला काय करायचंय ऍड. नेक्स्ट आहे तो ऍडिंग 81/16 टू काय गाइस बोथ साइड्स. दोन्ही साइड्स किती आहे काय करायचं ऍड. मग काय होणार हा गाइस y² प्लस 9/2 y प्लस 81/16 इज इक्वल टू -5 प्लस 81/16. काय समजतंय? इझी आहे परंतु होपसो सगळ्यांना कळलेलं आहे. नेक्स्ट y² कशाचं स्क्वेअर आहे y चं, 81 कशाचं आहे 9 चं, 16 कशाचं आहे 4 चं आणि फर्स्ट साइन कुठली आहे प्लस आणि त्याचं काय करायचं आहे होल स्क्वेअर म्हणजे a प्लस b होल स्क्वेअर. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे येणार. इज इट क्लिअर? नेक्स्ट पलीकडं काय नाही क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता इथं 16 आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करूया 5 इंटू 16 प्लस 81 इंटू 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि 16 1 16. इज इट क्लिअर? तर ह्या स्टेपला y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू गाइस इज इक्वल टू किती येणार गाइस -80 प्लस 81/16. इज इट क्लिअर? म्हणजेच ह्या स्टेपला y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस 1/16 असं येणार. नाव स्क्वेअर आहे तर वी विल व्हॉट डू टेकिंग काय गाइस टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं तर y प्लस 9/4 ओके स्क्वेअर रूट आणि प्लस मायनस अंडर रूट 1/16. हे समजतंय? नेक्स्ट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कट झालं राहिलं काय y प्लस 9/4 इज इक्वल टू दोन्ही परफेक्ट स्क्वेअर आहे ब्रॅकेटच्या बाहेरून प्लस मायनस 1/4. समजतंय गाइस? इझी आहे. ओके मग हा मायनस इकडे गेल्यावरती प्लस तो सी गाइस लास्ट स्टेप y इज इक्वल टू काय एकदा -9/4 प्लस मायनस 1/4. इज इट क्लिअर? आणि पुढची स्टेप मी एकदा y इज इक्वल टू -9/4 प्लस 1/4 आणि सेकंड टाइम y इज इक्वल टू -9/4 मायनस 1/4. काय समजतं? तर आता इथं काय होणार इथे होणार गाइस y इज इक्वल टू किती -9 प्लस 1 8 -8/4 आन्सर इज -2. समजतंय? ओके अँड देन
इथं 4 कॉमन घेतला, y इज इक्वल टू -9 -1 -10 अपॉन 4. याला जर रिड्यूस केलं तर -5 अपॉन 2. So in short, last step, y is equal to -2 and y is equal to -5 upon 2 are the answers of this quadratic equation by completing square method. Okay guys, समजलंय? स्टेप वाइज सॉल्व करा, इझी आहे. तुम्ही स्वतःहून ट्राय केलं की अजून छान समजेल. समजलं नसेल तर व्हिडिओजला रिपीट करा. ओके फाईन, थँक्यू. So okay guys, just see the sixth sum of completing square method ने कसं करायचं. You can just see इथं आपल्याला अशा फॉर्म मध्ये आहे. तर सगळ्यात आधी आपण याला कुठल्या फॉर्म मध्ये करणार, 5x² प्लस इकडे गेल्यावरती -4x इज इक्वल टू 7 ॲज इट इज. आला आपल्याला रिक्वायर्ड फॉर्म मध्ये. आणि पुढची स्टेप माहिती कशी करायची, कशी गाईज बघा. क्वाड्रॅटिक टर्मचा व्हेरिएबल काय 5, तर थ्रू आउट डिवाइडिंग बाय काय 5 नॉर्मल फॉर्म येणार. ओके, अँड देन थर्ड टर्म फाइंड करायचं. थर्ड टर्म आल्यानंतर दोन्ही साईडला ऍड करायचं आणि पुढचे स्टेप्स फॉलो करायचे. समजलं गाईज. तर जस्ट गिव्ह अ ट्राय टू द 6th ओके ऑफ दिस पार्ट. ओके, जमेल गाईज, इझी आहे. नाही समजलं नसेल जमत तर मला सांगा, मी तुम्हाला परत एकदा हे सम एक्सप्लेन करेल. ओके, चलो बाय, थँक्यू. आणि हे पण सम्स तुम्ही लवकरात लवकर 2 टाइम्स आपल्याला हे सम्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, चलो थँक्यू, बाय.